महाराष्ट्रातील एकमेव कामाख्या देवीचं मंदिर कुठं आहे मित्रांनो, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर आपले फॉलोअर्स आले होते इंस्टाग्रामवरनं. आज भाऊबीज असल्यामुळं ताईने आपल्याला ओळखून घेतलं. तिचं म्हणणं होतं की माझ्या पाया पड. बळजबरी पाया पडल्यानंतर आणखी एक दादा आले होते व्हिजिट करायला. तर त्यांना ब्लॅक जर्मन शेपर्डची माहिती हवी होती. त्यांनी ती माहिती घेतल्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की शेतकऱ्याचे काय हाल असतात. शेवटी सक्सेस झाले, त्यांनी सोयाबीन काढले शेतीच्या बाहेर. तर दिव्यांश भाऊचं म्हणणं होते की एका डॉगला मी धरून आपटल खाली. तर दिव्यांश एका डॉगला पकडत होता. पूर्ण गँग गोळा झाल्यानंतर भाऊची फाटली. भाऊ आला आपल्याकडे पळत पळत, मामा वाचव. तर दिव्यांश काय रावल्या जायना. वेळ बघून टुकटुकला एकटा पकडलाय दिविजाने. दिव्यांशनी कान ओढ पाय ओढून बदला घेतलाय मागचा. तर निघालोय आपण दुकानवर. बघा दिविजाचे येडे चाळे. मोठी चप्पल घालून म्हणती की मी मोठी झाली, काहीतरी वेगळं करायचं म्हणते. तर भाऊचं म्हणणं होतं की बियालाचं फळ तोडून आणायचं. शेवटी झाडावर चढला, बियालाचं फळ तोडून आणलं, दाखवतंय फॉलोअर्सला. बेल कोणती बेल? भाऊबीज सेलिब्रेशन केल्यानंतर आपण थोडं केलंय फोटो सेशन आणि निघालोय आपण आपल्या मामाच्या गावाला. मामाचं गाव म्हणजे धारणगाव. धारणगावला गेल्यानंतर आपण थोड्या वेळ थांबलो आणि तिथून पुढे गेलोय कामाख्या देवीच्या मंदिरात. कामाख्या देवीचं एकमेव मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, निफाड तालुक्यामध्ये, धारणगाव वीरमध्ये. त्यानंतर आपण पोहोचलोय नाशिकमध्ये. नाशिकमध्ये बघा सागर भाऊची पोरगी एकदम नाटकं करते जवळ यायला. ताईला सोडलंय घरी नाशिकला आणि आलोय कोपरगावला रिटर्न आपल्या शुक्राचार्य मंदिरात दर्शन घ्यायला. तिथं बाळाभाऊने केलाय आदियोगीचा एकदम मस्त स्टॅच्यू. त्यानंतर आपण निघालोय क्रिकेट खेळायला आणि आपण गेलो तिथं भांडणं होणार नाही असं होऊच शकत नाही. दोन ओव्हर निघल्या का बाजूला? मी दोन टाकले, मोज बरं. भाऊने आईची शपथ घेतली की ओव्हर टाकली. हे काय भांडणं मिटण्यासारखे नाहीये. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. जय श्रीराम.